तर आज 19 एप्रिल आणि लग्नाच्या आधी ज्या देवदर्शनाला जातो आपल्या कुलदैवतला, तिकडे आपण आज चाललोय. आपले कुलदैवत तुळजापूरला चाललोय, त्याचसोबत अक्कलकोटला आपण जाणार आहेत. चला आमच्यासोबत. कुठं चालला रे? कुठं चालला? हे आपलं जुनं घर जे आता पडलेलं आहे तिथे बनेल आता मग. चला बाल्कनीवाले बसा. आता वाजले सकाळचे 7. आम्ही आहे रस्त्यात. आपला धुळे सोलापूर हायवे पकडला आपण. मामाने 100च्या स्पीडने गाडी चालवली आहे. तर पप्पा आपण कुठे कुठे चाललोय? तुळजापूर, येडेश्वरी देवी आणि अक्कलकोट स्वामी समर्थ. तिन्ही होतील का एका दिवसात? होतात. किती किलोमीटरचा रन आहे? 600. तर हे तिन्ही लोकेशन करणार आहे आम्ही आज. 650 किलोमीटरचा आसपास रन होईल. संध्याकाळी रात्रीपर्यंत आम्ही घरी टच असणार. आजच्या जर्नीमध्ये आमच्या सोबत आहेत वडील, भाऊ कम ड्रायव्हर, आजचे ड्रायव्हर, बहिणी, त्यांचं पोरग, हा सुधा मामा, सुधामाचं पोरग, सुधामाची बायको, ही वहिनीची पोरगी दुसरी, आणि नवरदेव, भावी नवरदेव. कुलदैवताला पत्रिका द्यायचा हा उद्देश आहे आजचा. नवीन नवीन एंगेजमेंट रिंग कशी रे? आता आम्ही पोचलो कुंथलगिरीला. कुंथलगिरीचा फेमस पेढा खायचा आहे आम्हाला. कसं रे? कसं आहे मला सांग. टेस्ट बापरे. कसं आहे रे? कसं आहे रे? पेढा कसं आहे बाळा? खवा आहे का? होय. पेढा कसा आहे? 320. अर्धा किलो गाडीतच संपन. 1 किलो पेढा घेतलाय कुंथलगिरीचा, वहिनीला आवडतो म्हणून. हा वहिनीला आवडतं. गोड घाशी. स्वतःला आवडतं तुम्ही सांगा ना. गोड घाशी बघितलं नाश्त्यासाठी इथेच कुंथलगिरीलाच आपण जगदंबला एक थांबलोय. नाश्ता करूया इथे. भूक लागली सकाळची. 2 डोसा, 2 मिसळ, 1 पुरी भाजी. कसं आहे खादाड वहिनी? खूप छान आहे. आत्ता येडेश्वरीची कमान आम्ही क्रॉस केली आहे. आई येडेश्वरीचं मंदिर हे येरमाळा गावात आहे आणि ते पुढे येडशी गाव पण आहे. सो ते कन्फ्यूज होतं. मागच्या वेळेसही चुकलं होतं आणि यावेळेसही थोडा रस्ता चुकलाच होता आमचा. हां, पण मग आता आम्ही बरोबर रस्त्यावर आलोय. येरमाळा गावात आहे ती. चला बाबा, येडेश्वरी आईपासून सुरुवात पत्रिका ठेवायला. थोड्याशा पायऱ्या चढून जायचंय आता. थोडेसे नाही, खूप. किती पायऱ्या असतील रे? काय मोजले नाही. 200 असतील. तर जस्ट आमचे दर्शन झाले. गर्दी काहीच नव्हती, सो पटकन झालं. बट मध्ये अलाउड नाही शूटिंग, म्हणून दाखवता नाही आलं. छानपैकी दर्शन झाले आणि हा इथला नजारा बघा. बरं वाटलं. वारं लागतंय. परसराम ना, देवीचा परसराम म्हणतात त्याला. इकडे बघा. तर सक्सेसफुली पहिली पत्रिका ठेवली आपण येडेश्वरी देवीला आणि इथून आपण जाणार आहोत आता तुळजापूरला. अहो ते म्हणे ज्याचं लग्न असलं का त्याला ते दुसऱ्यांना हळद लावतं. नाही, ते देवीच्या पायरीला लावते पहिले, मग पायरीला जायचं, मग देवीला लावायची, मग सगळ्यांना हळद लावायची. मग बाबा इथे थांबा मागं चला. इथं गरम आहे. आता चटके बापरे. तुम्ही चला मी आणतो. ज्यांचं लग्न असेल ना त्यांनी अशी पायरीला लावत जायची, मग तिला देवीला लावायची आणि मग ती उरलेली हळद सगळ्यांना जेवढे लोक भेटेल का त्यांना लावायची. मग तोंडात ओके. आणि मग ती अजून त्याच्यातली उरलेली मग हळदीच्या घरी दिवशी जायची ना, पुन्हा हळदीच्या दिवशी ती लावायची. आपण नाही केलं तसं. आपल्याला माहितच नव्हतं. आपल्याला नंतर माहिती झालं तर आपण लिहिले. आम्हाला माहिती नव्हतं. सॉरी. जाऊ द्या, लग्न झालं परत येऊ दोघं आम्ही. येणंच आहे ना आपल्याला. दोघं काहून? आम्हाला नाही येत. जाऊ दे मग. दोघालाच पाठवून द्या आपण. उलट आपली दगदग वाचणार. नवरी आणूस तर सगळ्यांची गरज. एकदा नवरी आणली का खायचं का पप्पा? कुंकवाच्या दिवशी ती म्हणती खायचं का? 50 रुपये दक्षिणा द्या. मग आता आला समजा. तर आता पोहोचलोय आपण तुळजापूरच्या पार्किंगला. गर्दी खूप आहे आज. पार्किंगला पण जागा नाही.
तिथे म्हणताय की अर्धा 1 तास तर लागेलच. असा एकच हॉल आहे, म्हणजे ठीक आहे, एवढं काही जास्त वाटत नाही. आय होप 1 ते 1 तासात होईल. जस्ट दर्शन झालं आहे, छानपणे दर्शन झालं आहे. ऑब्वियसली तिथे मध्ये शूट करू देत नव्हते, बट दर्शन छान प्रकारे झालं आहे. तर दुसरी पत्रिका सक्सेसफुली आई तुळजाभवानीच्या चरणी ठेवली आहे. तर आपण इथून जाणार आहोत 1 घंट्याच्या दूरीवर अक्कलकोटला. तर अशा प्रकारे उन्हाची तहान भगावताना काय पाहिजे अजून? गाडीत पाहिजे तिच्याच्या सोबत. खूप काम करून थकलेल्या लेडीज काय तुवर का रडलेली खेळणी नाही घेतली म्हणून रडणारी उर्वी. बलून घेतला, टोपी घेतली. तर ॲक्च्युली चिंतामणीचे जिथे जो दगड होता ना, तिथे त्याचं असं होतं की मनात काहीतरी मागा. राईटला फिरलं तर होकार, लेफ्टला नकार आणि सेंटरला आहे तर प्रयत्न कर. तर मी जे मागितलं तिथे आलं आहे बरं का होकार. तर अशा प्रकारे अराऊंड 30 मिनटातच आपलं दर्शन कंप्लीट झालं. इथे गर्दी जरी असली तरी पटपट दर्शन होतं. आणि टू बी ऑनेस्ट बऱ्यापैकी थकलो आहे आम्ही. काय खातो रे? प्रसाद. हां, तर तू नाईट पॅन्ट घातली तर त्याच्यासाठी आम्ही व्लॉग थोडी थांबवू शकतो काय रे? सोलापूरचं पुढं मटण. इथे छानपैकी वरण भाताचा प्रसाद खाल्ला आणि आता आपल्या रिटर्न जर्नीची सुरुवात. इथे सक्सेसफुली आपली 3री पत्रिका आपण ठेवली आहे. आता चहा वगैरे घेऊया आणि मोस्टली मांजरसुंब्याच्या घाटाजवळ तिथे हॉटेल आहे फेमस, तिथे आपण जेवण करू. तर हायवेवर मस्त सनसेटच्या टाईमला दुग्धालय सापडले आपल्याला. इथे चहा पिऊ. चहा तर छानच आहे आणि इथे इफ पॉसिबल आपण एक ड्रोनची फ्लाईट घेऊ. मसाला दूध आहे वाटतं. सीताफळ रबडी बेस्ट. हे अमूलवाला दे. तर मस्तपैकी चहा वगैरे भेटतो इथे. दुधाचे भरपूर छान छान आयटम्स इथे आहेत. पिस्ता दूध वगैरे. आपल्या अक्कलकोटमध्येच आहे. संभाजीनगरला जाताना ती या रोडवर लेफ्ट साईडला लक्ष्मी दुग्धालय. आणि आता करूया आपण ड्रोन फ्लाईट. वेळ भेटतोय बघूया सनसेटच्या आधी. विदाउट स्पेस जा घेऊन आज. छान होती हॉटेल. हां, छान होते हॉटेल. लक्ष्मी दुग्धालय. लाकडावर दूध तापते. लाटावर तापतं. ठीक आहे, लाकडं. तर आता चहा वगैरे पिऊन फ्रेश झालोय. आता आपण कुठं जाणार आहे? मांजरसुंब्याला. मांजरसुंबा घाटात मस्त हॉटेल आहे फेमस, तिथे जेवण करणार. तिथेच भेटू डायरेक्टली. कन्हैया रेस्टॉरंट. राईट. भरपूर वेळेस गेलोय आम्ही. बघूया. तर आता वाजले 9:15. आपण आहे मांजरसुंब्याला, इथलं फेमस कन्हैया ढाब्याला. मंचाव सूप आणि लेमन कोरिएंडर सूप छान होता. आणि आता हे स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पी आणि पनीर चिली. जेवण छान आहे. कसं आहे रे जेवण? कसं आहे? छान आहे. नुसतं छान आहे का? सांग की जरा कसं आहे? अच्छा. नवरदेव कोण नाही पण जेवण. हां बरं ठीक आहे. वाचवलं याने मला. माझ्या मनात होतं पण आता जाऊ दे पुढच्या ट्रिपला. नको बाबा तेव्हा जास्तच नाही. हे आयफोनवाल्याचे लफडे. नुसती चार्जिंग डाऊन होते. तुळजापूर, सोलापूर किंवा अक्कलकोटवरने जेव्हा आपण जातो संभाजीनगरकडे, बीडकडे, तर त्या रोडवर बीडच्या अलीकडे मांजरसुंबा पॉईंटवर कन्हैया हॉटेल आहे.
खूप छान आहे. आम्ही लाईक कायम येतो, भरपूरदा आलेलो इथे. तर यांनी भरपूर इथे ऑप्शन्स आहेत, लाईक गार्डन रेस्टॉरंट पण वाईब्स आहेत, लॉजिंग आहे यांच्याकडे, फास्ट फूड वगैरे आहे, ज्यूस बार आहेत, त्याचप्रमाणे ढाबा स्टाईल जेवणही आहे. गर्दी असते पुष्कळ. सो पर्सनली रेकमेंडेड आहे जर तुम्ही धुळे सोलापूर रोडने जात असाल तर. आणि रेट्सही रिजनेबल आहेत, लाईक मीडियम टियर म्हणू शकतो आपण. तर आपलं जेवण आलं आहे, त्यात बेसन, दम आलू, पंजाबी, ठेचा आहे, रोटी, नान वगैरे आणि ठेचा. फक्त जरा लेट झालं आहे, वेळ लागतोय त्यांना. कसं आहे जेवण? छान आहे का बहिणी? जेवण कसं आहे? एवढं कसं काय छान आहे. तर अशा प्रकारे डिनर कंप्लीट झाले आणि आता आपण चाललो आहे आपल्या घरी. जेवणाचं बिल अराऊंड लाईक इतक्या साऱ्या जणात 1800 अराऊंड झालं. सो रिजनेबल आहे. थोडं मेन कोर्सला डिले केला होता, तो पार्ट सोडला तर बाकी सगळं ओके. तर चला आता मी ड्रायव्हिंग करणार आहे, सो व्हिडिओ नाही येणार. आता डायरेक्ट घरी पोहोचून बोलूया, किंवा जाऊ द्या व्हिडिओ इथेच एंड करूया. तर कसा वाटला हा व्हिडिओ सांगा कमेंट्समध्ये. काही तुमचे एक्सपिरियन्स असतील या 3 प्लेसेसचे किंवा तुमच्या लग्नाच्या पत्रिकेचे, तर कमेंटमध्ये सांगा नक्की. लिव्हिंग यंग अँड वाईल्ड अँड फ्री. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.